शिवाजी महाराजांची महती संपूर्ण जगाला माहीत आहे। एका नटाने त्यांची महती सांगावी इतके छोटे ते अजिबातच नाही। त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज घराघरात पोहोचले अशी टिमकी कुणी वाजवण्याचं कारण नाही, अशी टीका शिरूर लोकसभा मतदारसंघातील सेना भाजपाचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली। कवठे यमाई येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत ते बोलत होते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स। की माझ्या अहवालामध्ये सगळं कागदोपत्री पुरावे आहे। मग त्याच्यामध्ये नाशिक फाट्यापासून खेड पर्यंत 6 पदरी असेल, चाकणचा फ्लायओव्हर असेल, मोसीचा फ्लायओव्हर असेल, भीमाशंकरचा जो रस्ता असेल तो जुन्नर पासून भीमाशंकर ते राजगुरुनगर, हे असे अनेक महत्वाचे प्रकल्प या ठिकाणी आपण राबवले। प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, मला माहिती की ह्या गावामध्ये सुद्धा आपल्या गांधी वस्तीचा रस्ता होता। सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती, 1.5-2 कोटी रुपये खर्च करून तो आपण रस्ता पूर्ण केला। किती वेळा ह्या गावचे लोक माझ्याकडे आले, प्राधान्याने आपण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा केंद्राचा रस्ता आपण मंजूर करून घेतला। या गावामध्ये जवळजवळ विकास कामाची यादी जर बघितलं तर 22 कामं गेल्या 10 वर्षामध्ये माझ्या जवळच्या आवडत्या गावामध्ये 22-23 कामाची यादी माझ्याकडे आहे। मग खासदार निधीमधून असेल, शाळा वर्ग खोल्या असतील, हायस्कूलला वर्ग खोल्या दिल्या, जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी 14 लाख रुपयाचा निधी सर्व शिक्षा अभियानातून मंजूर करून दिला, काही अनेक रस्ते करून दिले। हे सगळं जर पहिले संगणक दिले, ही सगळे जर टोटल केली तर कुठल्याही गावाला दिला नसेल एवढा निधी मी एकट्या गावाला दिलेला आपल्या सगळ्यांना माहिती। पण आज ठीक आहे, निवडणूक आल्या जे प्रश्न नाही आहेत ते प्रश्न उपस्थित करून माझ्या काम चालू केले। माझ्यावर बोलण्यासारखं काय आहे? विकास कामाच्या संदर्भामध्ये माझं जाहीर आव्हान आहे राष्ट्रवादीला। मी जेवढी कामं केली, मी जेवढ्या लोकांमध्ये राहिलो, जेवढा माझा लोकांशी दालगा संपर्क आहे, तेवढा राष्ट्रवादीचा एकही खासदार दाखवा, एकही खासदार त्यांचा नाही की जितका मी लोकांमध्ये तेवढा लोकांमध्ये असणार। जेवढी कामं मी केली आहेत रात्रंदिवस माझ्या मतदारसंघासाठी, राष्ट्रवादीच्या काही खासदारांनी एवढी कामं केली नसेल ती एवढी मी कामं केली। 15 वर्ष मी या मतदारसंघामध्ये गाव टू गाव, वाडी टू वस्ती सगळे फिरलाय। मतदारसंघ काय लहान नाही, अगदी कात्रज घाटापासून तर जुन्नरच्या नाणे घाटापर्यंत इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ, 6 आमदारांचा एक मतदारसंघ, 6 तालुक्याचा एक मतदारसंघ, 750 ग्रामपंचायती, 4500 वाड्या वस्त्या, एकेका वाडा वस्तीवर जाऊन आलेला आहे। आदिवासी भागात असो, पराभीत जुन्नर तालुक्यात कोपऱ्यात कोपरी मांडव म्हणून गाव आहे, अगदी डोंगर दऱ्यामध्ये 2-3 किलोमीटर डोंगर चढून जायचा, त्या ठिकाणी 20-25 घराची वस्ती असेल, त्या लोकांना पाणी देणं, रस्ता देणं, केंद्राच्या योजना आणून देणं, अशा प्रकारची कामं केली गावागावामध्ये, वाड्या वस्त्यावर। आणि म्हणून आज मला घराघरामध्ये लोकांशी माझा संपर्क आहे, गावागावामध्ये वाड्यावाड्यामध्ये लोकांशी माझा संपर्क आहे। आज माझ्या विरोधामध्ये किती मोठं षडयंत्र असलं, वळसे पाटील येतो म्हणे काय काम मी केले नाही, 15 वर्ष निष्क्रिय, विलास लांडे येऊन माझ्यावर टीका करून दमून गेला, त्याला विचारायला घरी बसावं लागलं। आता शिरूरचं एक पैलवान आहे, नाही तो वेळ सुटलाय, मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही, त्याला विचारायला तिकीट नाही मिळालं। आणि बघून त्यांनी प्रयत्न करून बघितले की माझ्या पुढे त्यांना वाटलं की याच्या ह्या गाड्या पुढे कुठला टिकत नाही, आणला होता गेल्या वर्षी। तो गाव घाटामध्ये बैलगाड्या झोपायला तो पुढे घोडीचा तिथे उभा राहायचा। आता हा नवीन आणला कलाकार, अभिनेता आणला, काय डायलॉग चांगला मारतो, छान डायलॉग मारतो। माझ्यावर टीका करताना मी त्याच्यावर कधी काही बोलत नाही, मी आजच बोलतो पहिल्यांदा। विरोधकांवर टीका करण्याचं, विनाकारण टीका करण्याचं मला कारण नाही, कारण मी माझ्या दृष्टीनं मी विकास कामावर बोलणार, मी केलेल्या कामावर बोलणार आहे, त्यांच्याकडे कामावर बोलण्यासारखं नाहीच काही। मग माझ्यावर वैयक्तिक टीका करण्याशिवाय त्यांना पर्याय नाही। काल काहीतरी ते माझ्या समोरचे उमेदवार हडपसर मध्ये जाऊन म्हणाले, खासदार आढळरावांना मत म्हणजे अधोगती। आता याला कुठून सुचली अधोगती?
काय बोलावं हेच कळत नाही. आज जगापुढे सगळी मंडळी, आता त्यांची सगळी राष्ट्रवादीची सगळी लोक एक वेगळ्या प्रकारचा अपप्रचार करताय की छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आणला, संभाजी महाराजांची ओळख शिवाजी महाराज जगापुढे आणून दिला, त्याची ओळख करून दिली. अरे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज एवढे लहान नाहीये की एका नाटाने त्यांची महती सगळ्या जगाला सांगावी. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे मुळातच महान आहेत. जगाच्या पाठीवर त्यांचं नाव अजूनच पोहोचलेलं आहे. एका नटाची गरज नाहीये. त्यांच्या भक्त अशा आविर्भावामध्ये प्रचार करतायत की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव फक्त यांच्यामुळे मोठं झालंय. माझं आव्हान आहे अमोल कोल्हेंना, तुम्ही आता त्या भूमिकेतून बाहेर या, बाहेर या त्या भूमिकेतून सरळ सरळ लढा. अगोदर काय त्यांचं स्वतःची मुलाखत होती. तुम्ही महिन्याभरानंतर मालिका विश्वातून संन्यास घेणार. मध्यंतरी कुठल्या एका कार्यकर्त्याने सांगितलं आचारसंहितेमध्ये मालिका दाखवणार आहे, कुठंतरी कायद्याचा भंग आहे. त्याच्यावर सगळे लोक ओरडायला लागले की हे लोक छत्रपती संभाजी महाराजांची मालिका बंद करायला निघाले, मालिका बंद करायला निघाले. अरे तुमच्या कोल्ह्यांनी सांगितलं की मी मालिका बंद करणार आहे. म्हणजे हा किती दुटप्पीपणाची भूमिका आहे त्यांची. आणि म्हणून मला सांगायचं की त्यांना माहिती नाही. काल काहीतरी मुलाखतीमध्ये सांगितलं की खासदारांनी गेल्या 15 वर्षामध्ये काय केलं ते दाखवा. माझं आव्हान आहे, गावोगावी फिरा, लोकांमध्ये जा. तुम्ही घराण्यामध्ये नुसत्या सेल्फी काढत राहिला, फोटो काढत राहिला तर तुम्हाला काम केलेलं दिसणार नाही. खऱ्या अर्थानं तुम्हाला फिरायचं असेल, काम काय खासदारांनी केलं बघायचं असेल तर लोकांमध्ये जा, लोकांमध्ये मिसळा, लोकांमध्ये राहा. माझ्यासारखा मी कधी आलो तर ह्या रस्त्यात जाताना सगळे बसून चहा पितो ह्या गावामध्ये किंवा कुठल्या गावामध्ये लोकांमध्ये राहतो. असो निवडणुकीचं राजकारण चालूच राहणार. आज माझ्या दृष्टीनं या निवडणुकीच्या माध्यमातून गरज या देशाला नरेंद्र मोदी सारख्या पंतप्रधानांची का गरज आहे. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नरेंद्र मोदींनी 5 वर्षामध्ये काय केलं. एक तर सगळ्या भ्रष्टाचाराला आळा घातला. मला दाखवा केंद्र सरकारच्या कुठल्या केंद्रीय मंत्र्यांनी 5 वर्षामध्ये भ्रष्टाचार केलं. एक तरी नाव दाखवा. आणि यांच्या काळामध्ये घराघरामध्ये भ्रष्टाचार होता. आता अजित पवारांच्या काळामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला हे सगळ्या जगाला माहिती आहे. कुठल्या मंत्र्यांना भ्रष्टाचार नाही केला त्यांच्या हे आपलं नाव शोधावं लागेल. छगन भुजबळापासून तर सगळे. एका बाजूला भ्रष्टाचार मुक्त सरकार, दुसऱ्या बाजूला खऱ्या अर्थाने विकासाला. माझ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला मोजून दाखवली आकडेवारी. अशाच प्रकारची आकडेवारी सगळ्या मतदारसंघामध्ये, सगळ्या देशामध्ये विकास कामाची घोडदौड या सरकारच्या माध्यमातून झाली. 2 साध्या योजना सांगतो मी तुम्हाला. पूर्वीच्या सरकारचा आणि ह्या सरकारचा नरेंद्र मोदीचा विचार करण्याची पद्धतीचं 2 punkt सांगतो. आज आपल्या कुटुंबामध्ये एखादा माणूस आजारी पडला, जास्तच आजार बळावला तर आपण पुण्या मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेतो की माझ्या घरातले प्रिय व्यक्ती आहे, त्याच्यावर वेळेत उपचार झाले पाहिजे. आपण ससून हॉस्पिटलला जातो, केमला जातो, कुठं अपोलो हॉस्पिटलला नेतो, गुजराला पाठवतो. 4 दिवस ऍडमिट करून आल्यानंतर बिल येतं हातात 2 लाखाचं 4 लाखाचं. प्रत्येकाला अनुभव आला असेल. 3-3, 4-4 लाख रुपयाचं जेव्हा बिल येतं त्यावेळेला तो शेतकरी किंवा गरजू सर्वसामान्य माणूस गरमावेळीत होतो. 4 लाख रुपये आणायचे कुठं. मग ते बिल पेंडिंग करण्यासाठी एकतर जमीन गहाण ठेवायला लागते किंवा कर्ज काढावं लागतो. ही गरज ओळखून नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षी आयुष्यमान भारत ही योजना आणली. या पुढे प्रत्येक कुटुंबामधला कोणी माणूस आजारी पडला उपचारासाठी वर्षाला 5 लाख रुपयापर्यंत बिल माफ केलं जाईल अशा प्रकारची योजना. बघायला गेली तर साधी आहे पण खूप मोठा आयुष्यामध्ये बदल करणारी योजना आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये या सरकारने सांगितलं हल्लाबोल करून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानं हल्लाबोल. शेतकऱ्यांचा हाल आहे, शेतकऱ्यांचा हाल आहे. ठीक आहे, शेतकरी अडचणीची आम्हाला मान्य आहे. ही नैसर्गिक परिस्थिती आहे.
आज दुर्दैवानं सगळ्यात मोठा दुष्काळ 1972 नंतरचा ह्या वर्षी पाण्याचा खूप मोठा दुर्भिक्ष आहे. ज्या काय पाण्यातून पीक उत्पादन केलं, उदाहरणार्थ कांद्याचा प्रश्न असेल, ज्यावेळेला कांद्याला आपण काबाड कष्ट करतो, एवढं मोठं भांडवल खर्च करून कांदा उत्पादन करतो, त्याला कांद्याला भाव मिळतो 2 रुपये. शेतकरी त्याच्यामध्ये उद्ध्वस्त झाला. म्हणून आम्ही सरकार काय गप्प बसलो अशातला भाग नाही. मी स्वतः महाराष्ट्रातला एकमेव खासदार आहे. एकटा खासदार मी महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी लोकसभेमध्ये कांद्याचा भावाचा प्रश्न उठवला, पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिलं, कृषी मंत्र्यांसमोर भाषण केलं आणि लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने त्याची दखल घेऊन 2 रुपये का होईना अनुदान शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. त्या अनुदानाची रक्कम आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये जर टोटल केली, आजपर्यंत 12.5 कोटी रुपये आपण फक्त पुणे जिल्ह्यामध्ये वाटले. अजून 1 महिन्यानंतर ज्यावेळेला पैसे वाटत त्याची रक्कम होणार आहे 15 कोटी रुपये. म्हणजे 27 कोटी रुपये फक्त कांदा उत्पादकांना पुणे जिल्ह्यामध्ये वाटले जाणार आहे. प्रधानमंत्री सन्मान किसान योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये प्रत्येक वर्षी. ज्याचं जमिनीचं क्षेत्र 5 एकरच्या खाली आहे अशा शेतकऱ्याला 6,000 रुपये प्रत्येक वर्ष. रक्कम तशी लहान आहे, पण सगळी त्याची व्याप्ती बघितली तर 12.5 कोटी शेतकऱ्यांना ही रक्कम दिली जाईल. त्याचा अर्थ 75,000 कोटी रुपये प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना वाटले जाते. काँग्रेसवाल्यांनी टीका केली की रक्कम खूप लहान आहे, शेतकऱ्यांची थट्टा केली, शेतकऱ्यांची चेष्टा होते. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, काही काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही काही गोरगरिबांना 2 वेळची चूल सुद्धा पेटली जात नाही. अशा ठिकाणी 6,000 रुपये काही कमी नाही. ही रक्कम सुद्धा भविष्य काळामध्ये वाढवण्याचा आमचा विचार आहे, नक्कीच वाढली जाईल. सांगण्याचा उद्देश की या सरकारच्या काळामधून महत्वाची मोलाची कामं अनेक झाली आहेत आणि म्हणून ह्या जोरावर आम्ही पुण्यात मतं मागायला आलो आहे. ह्या जोरावर आम्ही आपल्याला सांगायला आलो की या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून देण्यासाठी ह्या विभागाचा खासदार म्हणून तुम्ही मला पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.